कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये आता मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्ता मिळवलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवरती या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। शिवसेनेच्या नव्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला आहे। यावेळी मोठ्या संख्येने म्हसळावासीय, मुस्लिम बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी म्हसळ्याच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले आहे। आजपर्यंत फक्त या लोकांचा उपयोग करून घेतला, फायदा करून घेतला, ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही। कारण आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने जो काय या म्हसळा नगर पंचायतीमधला जो काय बदल होतोय, काही लोकांना असं वाटलं की आम्ही मानगाव नगर पंचायतीमधले काही सदस्य घेतले, आता आम्ही राजे झालो, असं काही नाही आहे। हितच करा आणि हितच भरा बराचसा गाजावाजा केलेला होता। परंतु आज तुम्ही पाहिले असतील की हजारो कार्यकर्ते महिला भगिनींसहित आज इथं आलेले आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष ताईला आम्ही तर नगरपंचायतच्या कार्यालयात घेऊन आलो, तिच्या खुर्चीवर बसवलेलं आहे।